हॅलो एव्हरीवन. हॅपी थर्सडे सगळ्यांना. आणि येस, माझ्या हाताला लागल्या असल्यामुळे मी सतत गेली 2 महिने सलूनमध्ये हेअर वॉश करत होती. आणि ते हेअर वॉश करत असताना मला दुःखही व्हायचं की अरे यार, इथे माझे पैसे जास्त चाललेत. घरामध्ये शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क सगळं असताना देखील मी ते करू शकत नव्हते. कारण माझ्या हाताची मूव्हमेंट तशी मला करून द्यायची नव्हती, असं डॉक्टरांचं सांगणं होतं. सो मी या महिन्यामध्ये ठरवलं, की काही झालं तरी ह्या महिन्यात मी माझ्या स्वतःच्या हाताने हेअर वॉश करणार आणि असंच मी वीकली हेअर वॉश करते. सो येस, आज माझा थर्सडे हेअर वॉशचा दिवस आणि असंच त्या हेअर वॉशमध्ये माझा हा नेल तुटला. आणि जेव्हा मी रिन्स करत होती सगळे केस, तेव्हाच मला असं जाणवलं, की कारण माझा केस याच्यामध्ये अटकत होता आणि मला असं कुठेतरी वाटलं, की आज हा बहुतेक जाणार आणि तो शेवटी गेला. पण काही हरकत नाही. मी ह्याला परत शेप देऊन परत रिग्रो करेल. पण मला एक सांगायचं आहे, की जेव्हा आपण घरातलं काही काम करत नाही, तेव्हा आपले नख खूप जास्त हार्श असतात. आणि ॲक्चुअली मला असंही सांगायचं आहे, की म्हणजे हे माझी रिअल नेल्स आहेत. पण मी लवकरच यांना कट करेल, छोटं करेल मी यांना ॲक्चुअली. कारण मला माझं इयरिंग घालताना देखील मला प्रॉब्लेम होतो. मला स्क्रू पटकन काढता येत नाही किंवा कधी मला टिकली वगैरे लावायची असेल, तर ती टिकली पटकन येत नाही म्हणजे माझ्या हातामध्ये. सो येस, मी तोही प्रयत्न करणार आहे. म्हणजे माझेही नख मी छोटे करणार आहे. सो मला अजूनही म्हणायचंय, की म्हणजे जे काही मुली नेल आर्ट्स करतात, त्या कसं मॅनेज करत असतील? हॅट्स ऑफ टू देम.